अध्यात्म म्हणजे काय? ओळीनं 3 वेळा ऐकलं. 3 वेळा? 3 वेळा. 3 वेळा का? ऐकलेलं आकलनाच्या पातळीपर्यंत जाण्यासाठी 3-3 वेळा का ऐकावं लागतं? अशा निष्कर्षापर्यंत जायचं त्याने खुशाल जावं. मला विचाराल तर शब्द आणि शब्दांच्या पल्याडचं सुरेख सात्विक लेखनरूपी गोड संगीत कंठमुठीत घट्ट धरून तुमच्या माझ्या अंगणात अक्षरशः त्याची उधळण करताना दत्ता नावाच्या स्वरदैवताला धाप लागते. ती रचना एकदा ऐकून श्रवणतृप्ती कशी गाठता येईल? 3 मिनिटं 4 सेकंदाचं हे शब्दामृत जेव्हा कंठ पियुषाचं रूप धारण करतं, तेव्हा घराची कपाटं पक्क बंद करून, वातायन समजुतीनं घट्ट लावून, त्यावरचं आच्छादन पटल सारखं करून झरोकाही झाकावा आणि मगच दत्तश्रेष्ठाला सविनय सांगावं की हे स्वरसूर श्रेष्ठा, आता मी सज्ज झालोय, सावध झालोय. आता मला गोमयाच्या शक्ती सामर्थ्याच्या वरदानं लेखणी सरसावलेल्या सुरेशानं लिहिलेलं अध्यात्माचं गूढ सांग. मी अधीर, आतुर, व्याकुळ अशा अर्थाचं काय काय ते सगळं सगळं झालोय. सांग, सांग हे सूर सामर्थ्या, सांग. एवढ्या प्रामाणिक तयारीनंतर तू ऐकवत असलेलं अध्यात्म आमच्या किती पचनी पडणार आहे? हे एक तो ते नियंताच काय ते जाणे. आम्ही फक्त गद्याला प्रयासानं पद्य पातळीवर आणण्यासाठी जी पराकाष्ठा तू करतोस, ती तुझी समर्पित धडपड काय असू शकते याची मात्र कल्पनाच करू शकतो. असं करूनही त्या 3 मिनिट 4 सेकंदातलं सगळंच्या सगळं मला गवसत नाही. मला तो पराभव वाटतो माझ्या श्राव्य सरावाचा. हे रसाळ, हे मधाळ, हे गंधित, हे सुगंधित, हे दिव्य, हे भव्य, हे आणि अशासारखे अनेक विशेषण प्रभूच्या कृपेनं मला दिसतायत. पण पांडित्याचा मोह टाळून मला प्रतिपादन आणि अत्युत्तम निवेदन या श्रेष्ठतम बाबी जेव्हा माझ्या भोवती लयबद्ध साजिऱ्या भोवती भोवती नसतात आणि भोवतीने भोवती आनंदाची अनुभूती देऊन जातात, त्यासाठी या लेखणी आणि वाणीला लवून कुर्निसात करत अधिकतम प्रसारण प्रचारणासाठी आमीन म्हणत मी केवळ 2 श्वासात ही श्राव्य मिठाई चाखतो. दत्तश्रेष्ठानं अध्यात्माचा आगाज केला. तो सत्कृत्याच्या दाखल्यापर्यंत दम दिमाखात कोंडून ठेवला. पुन्हा श्वास सार्थतेनं धरून ठेवण्यासाठी सगळ्यांच्या कल्याणाचा उल्लेख येईपर्यंत अध्यात्म म्हणजे ही धडपड, असा मी माझ्यापर्यंत माझ्या आकलनासाठी काढलेला अर्थ आहे. अध्यात्म म्हणजे काय हे अधिक नेमकेपणानं आणि नेटकेपणानं सांगू. मी 3 वेळा उल्लेख केला वेळेचा, म्हणजे रचना सादरीकरण. तर ही अद्वितीय श्राव्य रचना 3 मिनिटं 4 सेकंदाची नाही. तर इंग्रजीत प्रिफिक्स आणि सफिक्स की काय म्हणतात ना, त्या उपसर्ग प्रत्ययाची बेरीज वजाबाकी केली तर हा मधप्रवाह 19 सेकंदाच्या प्रस्तावना गद्याच्या नंतर खळाळलेला आहे. नव्हे, कोसळलाय धबधब्यासारखा. 2 मिनिटं 24 सेकंदात तो श्रांत विश्रांत झाला. असो, शेवटी माझ्या पठडीतल्या माझ्या मित्रांसाठी मला निसंकोचपणे सांगितल्याखेरीज चैन पडत नाही. अजिबात शब्द पांडित्य न पाजळता सांगून टाकतो, विचारांना तरतरी येण्यासाठी सर्वसामान्यपणे त्याज्य मानल्या गेलेल्या वनस्पतीचा शुष्क चुरा जेव्हा शुद्ध सुधेच्या प्रमाणित संसर्गानं चूर्णित रूपात 3 मिनिटं 4 सेकंदाच्या प्रतीक्षेनंतर तळमळ सोसून खाल्ला जातो, मग कळतं जरासं अध्यात्म. वाचकांचा अंत पाहणार नाही. तंबाखू चुना एवढं आकळल्यानंतर आपलं नाव शीर्षस्थानी किंवा अधट ठिकाणी देण्याचा मोह टाळता येणं म्हणजे सुद्धा अध्यात्मच. जय जय रघुवीर समर्थ.